आज आपल्यासोबत मराठी पत्रकार संघामध्ये नितीन दळवी आहेत. शिक्षणासंदर्भामध्ये पालकांसंदर्भात व विद्यार्थ्यांसंदर्भात एक गंभीर प्रश्न यांनी हा उपस्थित केलेला आहे. नक्की यांची रणनीती कशी असणार, यांचा विषय काय आहे, पुढे भविष्यात यांची वाटचाल कशी असणार, आपण प्रत्यक्षात त्यांच्या तोंडून जाणून घेऊया. सर, नक्की आपला विषय काय आहे? विषय हा कायम विनाअनुदानित शाळा ज्या आहेत, आता परवा आत्महत्या झाली धनंजय नागोजे यांनी. हे विनाअनुदानित शाळेमध्ये होते, त्यांना 18 वर्ष पगार मिळाला नव्हता. असाच मुद्द्यावरती मी गेली 1 वर्ष काम करतोय. तेव्हा मुंबईमधल्या 900 विनाअनुदानित कायम विनाअनुदानित शाळा यांनी शिक्षकांची मान्यताच घेतली नाहीये. महाराष्ट्राचा कायदा आहे जो सुरक्षा देतो शिक्षकांना, सेवा सरतीच्या सुरक्षा, तो MEPS ऍक्ट 1981 म्हणून आहे. त्याच्यानुसार प्रत्येक संस्थाचालकाला आपल्या संस्थेमध्ये एखाद्या शिक्षकाची नियुक्ती केल्यावर 15 दिवसाच्या आत शिक्षकांची वैयक्तिक मान्यता घ्यावी लागते. पण हे संस्थाचालक का नाही घेत? कारण का त्यांना अनुदानित शाळेमध्ये जो पगार आहे, म्हणजे 80,000 90,000 असा तो पगार असतो शिक्षकांना, तसा यांना द्यावा लागतो. म्हणून त्यांची कुचंबना न करण्याकडनं, स्वतःचे पैसे आणि आर्थिक मलिदा वाचवण्याकडनं करोडो रुपये हे लोक फी घेतात, पण यांना शिक्षकांना काही द्यायचं नाहीये. म्हणून ते लोक वैयक्तिक मान्यताच घेत नाही. म्हणून त्या ज्या सेवेच्या सरतीमध्ये आहे त्याच्यामध्ये हे सगळे शिक्षक त्याच्यापासून वंचित राहतात. खाजगी ज्या शाळा आहेत त्यांच्या संदर्भात काय बोलणार? खाजगी शाळांची पूर्ण ही लॉबी आहे आणि मुंबईमध्ये 900 शाळा भेटल्या आहेत. 900 शाळा भेटून सुद्धा मी तक्रार केली. शासनाने आदेश दिलेले, बालहक्क आयोगाने तत्कालीन आयुक्त सूरज मांढरे यांना आदेश दिलेले की तुम्ही सगळ्यांची वैयक्तिक मान्यता करून घ्या, तक्रारदाराला पण त्याला अवगत करा आणि आम्हाला पण अहवाल द्या. जानेवारीमध्ये मी आता म्हणजे 6 महिन्यांनी त्याच्यावरती अहवाल मागितला RTI मध्ये. तेव्हा धक्कादायक माहिती आली की त्यांनी आज तक अहवाल केलेला नाही. म्हणजे यांची सरकारची आणि शाळांची लॉबीची एक लागेबंद आहे. कारण का मी बघितलंय की जेवढ्या शैक्षणिक शाळा आहे ह्या जवळजवळ राजकारणी लोकांच्याच आहेत. म्हणून हा अन्याय शिक्षकांवरती होतोय आणि मान्यता न दिलेल्या शिक्षकांकडनं विद्यार्थ्यांना शिक्षण देणं हा पण एक मोठा विद्यार्थ्यांची होणारवरती अन्याय आहे आणि पालकांची पण फसवणूक आहे. मी तर बोलतो ह्याच्यामध्ये ग्राहक संरक्षणाने पण मी त्यांना पण तक्रार केलेली आहे. त्यांनी पण याची दखल घेतली पाहिजे की लाखो रुपये जो पालक फी भरतोय, करोडो रुपये फी वसूल यांच्याकडनं केली जाते, पण त्यांना त्या दर्जाच्या शिक्षकांकडनं शिक्षण दिले जात नाही. म्हणजे ही लाखो करोडो पालकांची पण फसवणूक आहे. या संदर्भात आपण सध्याच्या शिक्षण मंत्र्यांकडे काय पत्रव्यवहार केलाय का? पत्रव्यवहार मी अजून केलेला नाहीये. मी आता तुमच्याच माध्यमातून त्यांना बरेच वेळा सांगितलेलं आहे आणि तुम्ही बघितलं असाल की मी मागे आता पण तुम्हाला थोड्या वेळापूर्वी दाखवलं की जवळजवळ सगळ्या पत्रकारांनी याची दखल घेतलेली आहे. सगळ्या पत्रकारांनी हे बघा, म्हणजे हे सगळ्या पत्रकारांनी याची दखल घेतलेली आहे. लोकमत असून दे, सामना असून दे, हे त्यांच्यापर्यंत पोचलं नसेल असं नाहीये. तर माझं आता त्यांना आव्हान आहे की पहिलं तुम्ही सुरुवात करायची, सूरज मांढरे यांना निलंबित करा पहिला. कारण का RT मान्यता विषय पण त्यांच्याकडेच होता, त्याला पण केराची टोपली टाकली. म्हणजे एवढे निर्धास्त झाले अधिकारी की शासनाने आणि बालहक्क आयोगाने आदेश देऊन सुद्धा हे लोक त्याच्यावरती बसून आहेत. हे मांढरे आयुक्त आहे, त्यांचं आपण नाव घेतलं, यांची आपण भेट घेतलेली का? त्यांनी उत्तर काय दिलं? आपल्या 4 वेळा भेट घेतली. मला त्यांनी उडवाउडीचीच उत्तर दिली. काम चालू आहे, धोरणात्मक मुद्दा आहे, धोरणं ठरवावी लागतील. हा धोरणात्मक मुद्दाच नाहीये, हा कायदाच आहे. त्याच्यामध्ये काही धोरणं ठरवायची गरज नाही. ज्यांनी कायद्याचे पालन नाही केलं त्यांच्यावरती ऍक्शन घ्यायची होती किंवा त्यांना वैयक्तिक मान्यता नियमित करून घ्यायची होती. आपोआप सगळ्या शिक्षकांना ते सुरक्षा भेटली असती. जे शिक्षक पात्र नाही ते गाळले गेले असते, मुलांना न्याय भेटला असता, पालकांची फसवणूक नव्हता, शिक्षणाचा दर्जा आपल्या महाराष्ट्रातला वरती गेला असता अजून. पण ह्या लोकांची इच्छाशक्तीच नाहीये, कारण की ह्याच्यामध्ये पूर्ण आर्थिक गणित आहे त्यांची. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आपण हे चांगलं जो विषय मांडलेला आहे, या विषयामध्ये आपल्याला यश नाही मिळत तर आपली भविष्यात रणनीती काय असणार? यश नाही मिळणार असं मला वाटत नाही. मला संविधानावरती पूर्ण विश्वास आहे. मला राजकारणावरती विश्वास नाही, पण बाबासाहेबांनी जे संविधान दिलंय त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे. म्हणून मी एखादी PL लावतो ना, 2-2 वर्ष त्याच्यावरती काम करतो आणि असे पुरावे जमा करतो ना की कदाचित न्यायालयाला पण
कधीतरी वाईट वाटेल की बाबा म्हणजे काय सरकार काय करतंय. म्हणून मला माहिती आहे, मला माननीय न्यायालयामधना नक्कीच यश मिळेल. बघूया भविष्यामध्ये दळवी साहेबांनी जो विषय मांडलाय यांना कितपत न्याय मिळतो. राजेश शिंदे, 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज, मुंबई.